नमस्कार, आज मी डॉक्टर सूरज अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमर्जन्सी मेडिसिन विभागात काम करणारे आपल्याशी कोरोना व्हायरसबद्दल सामायिक करणार आहे. कोरोना व्हायरस विषाणूचा एक गट आहे. या विषाणूंना प्रसार मानवामध्ये श्वसन संसर्गाने होते. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य परंतु संभाव्य प्राणघातक असतात. 2019मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वुहान शहरात आढळून आला. यांना कोविड-19 असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या शहरात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून या रोगांना मरण्याचे प्रमाण मोठे आहे. व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे. सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना, अनुशासिक रक्तसंचार, वाहणारे नाक, घसा खणखणे असे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे पण वाटत नाही. बहुतेक लोक विशेष उपचार न घेता या आजारात बरे होतात. कोरोना होणाऱ्या 6 पैकी 1 व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब तसेच हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होऊ शकतो. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा. यांचे उपचार म्हणजे काय? या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही. दुष्टोत्पत्तीस आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात. गंभीर अवस्थेत रुग्णाला जनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पण पडू शकते. आता आपण कशी काळजी घ्यायची? स्वच्छ हात धुवा. पाणी आणि साबणाने 40 सेकंद हात धुवा. अल्कोहोल असणारे हँडवॉश वापरत असेल तर 20 सेकंद पुरेसे आहेत. जर तुमचे हात अस्वच्छ असेल किंवा मातीमुळे खराब झाला असेल तर साबण आणि पाण्याचाच वापर करा. हातापासून किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवा. रुमाल नसेल तर टिश्यू पेपरचा वापर करा. अन्यथा हाताच्या कोपराने तोंड झाका. टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो तात्काळ बंद कचरा पेटीतच फेकून टाकायचा. आपले तोंड, नाक, चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका. समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असताना कमीत कमी 3 फुटाचे अंतर ठेवा. रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यासाठी आंबट चवीच्या फळांच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी यांचे प्रमाण जास्त असते. समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असताना कमी 3 फुटाचे अंतर ठेवा. रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यासाठी आंबट चवीच्या फळांच्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. आपल्या थेंबांना इतरांच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी मुखवटा वापरला जातो. N95 मुखवटा रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेवाकारी लोकांसाठी आहे. नकळत आपला हात त्या पृष्ठभागाला लागू शकते. त्यामुळे तोंड, नाक, चेहरा आपण आपल्या हाताशी संपर्क करू नये. धन्यवाद.